सांगितलं त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आरक्षणाचा आहे, रस्त्यांचा आहे आणि शाळा आहेत. म्हणजे जे नगरपालिकेच्या ज्या शाळा आहे की जे गरीब घरातील मुलं की इंग्लिश मिडियम सारख्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही मोठी फी भरून, की त्यांच्यासाठी एक चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण नगरपालिकेच्या शाळा सुद्धा चांगल्या करणार आहेत. ह्या सर्व मागण्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत. आणि सगळ्यात मोठं गटर व्यवस्था, की थोडा जरी पाऊस पडला तरी पण लगेच तुंबलं जातं, ती गटारीचे साईज छोट्या आहेत किंवा उघड्या नाल्या आहेत. हे सर्व प्रश्न हे सर्वसामान्य लोक आम्हाला सांगतात. नक्कीच. ताई, खरं तर आपण महाराष्ट्राचा दौरा करतोय आणि आज आम्ही संगमनेरमध्ये फिरत होतो, तर काही समस्या ज्या आहेत त्या आम्हाला सुद्धा भेडसावल्या. याच्यामध्ये प्रामुख्याने संगमनेरचा जो मध्यवर्ती भाग आहे त्याच्या आजूबाजूला ज्या काही पेठा वसलेल्या आहेत त्या पेठांमधून जाताना ज्या रस्त्या अरुंद आहेत, खरं तर तिथून एकच गाडी पास होईल अशा सध्या भीषण परिस्थिती आहे. या सगळ्या समस्यांकडे कशा पद्धतीने बघताय? पाणी आहे, मुबलक पाणी आहे, मात्र ते दूषित आहे. अशा सगळ्या अनेक प्रश्न आहेत, कशा पद्धतीने मार्ग काढणार आहेत? आपण आपल्या याच्यामध्ये दिलेलंच आहे की जे पाणी येते ते शुद्ध नाही आहे, तर त्यासाठी जलशुद्धीकरणाचा प्रकल्प सुद्धा आपण लवकरच आणणार आहोत. आणि जे तुम्ही म्हटलं की बाजारपेठेमध्ये फिरल्यानंतर अरुंद असे रस्ते आहेत, बऱ्याच ठिकाणी ओटे वगैरे असे हे केलेले आहेत, तर हे सर्व आपण प्रश्न सोडवणार आहोत.